मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 18 मे 2025 आणि आपण एक नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहे. प्लस आज संडे आहे आणि आज आम्ही चाललोय आउटिंगला. एक जागा आहे वांझी लेक म्हणून, जी आमच्या घरापासून 1 तास लांब आहे. आम्ही 4 मित्र चाललोय. आमचे माझे रूममेट्स आणि मी चाललोय वांझी लेकला. सो थ्रू आउट द एक तासाची जर्नी आहे. बघूया कसं असतं वांझी लेक. खूप ऐकलंय, मित्रांकडून ऐकलंय वांझी लेक बद्दल. बघूया कसे वेव्ज असतील, कशी सिनरी असेल अँड व्हॉट नॉट. सो लेट्स सी. तुम्हाला मी सगळं थ्रू आउट द जर्नी तुम्हाला सांगत राहील की कसं काय जायचं माझ्या इकडून, तसं तुम्हाला कळेल. ओके. आता आम्ही शोनबर्ग स्टेशनला आहे. S1 पकडणार आहे. S1 आणि इथे लिहिलं की S1 झेलंडॉफला जाते त्याच्या. सो आम्हाला राटहाऊस टेगलिच वरून चेंज करावी लागेल. सो आली आमची ट्रेन, जस्ट आली. आता जाऊया आणि मग बोलू. आता आम्ही उतरलो राटहाऊस टेगलिसला आणि इथून आता दुसरी S1 पकडून, वांझीची S1 पकडून आम्हाला वांझी लेकला. वांझीवरून परत बस पकडायची ना. हां, वांझीवरून परत बस पकडायची तिकडून. आय गेस 10-15 बस पकडून मग नंतर 5 मिनिट्स वॉक आहे. बसला किती वेळ लागेल? वांझीला जाऊन तिकडून बस पकडायची. आय गेस 10 मिनिट्स. नंतर तिथून बस स्टॉपला उतरून मग 5 मिनिटं परत वॉकिंग आहे. असं बघू कसं जात आहे. जस्ट पोचलो आहे. कुठे पोचलो रे आपण? सांग जरा. वांझी स्टेशनला पोचलेलो आहे आणि आपल्याला आता बस घ्यायची आहे. हां, त्याच्यानंतर 5 मिनिटाचा वॉक. आणि कुठे पोचणार आपण? वांझी लेक. या वी गोइंग टू वांझी लेक टुडे. लेट्स सी. लेट्स होप फॉर द बेस्ट. माझा मित्र घाबरायला लागला कॅमेऱ्याच्या समोर यायला. हे सांग रे, कसं जायचं? वांझीला उतरून कसं जायचं सांग. तुम्ही वांझी स्टेशनच्या बाहेर जायचं तुम्हाला पहिले, आणि तिकडनं तुम्हाला 140 नंबरची बस घ्यायची आहे, जी तुम्हाला डिरेक्टली वांझी लेकच्या थोडं जवळ घेऊन जाते. आणि तिकडनं 280 मीटर्सचा वॉक आहे आय गेस. आणि हां, इकडनं हेकेशॉन नावाची बस आहे. सो तुम्हाला ती बस घ्यायची आणि 7 किंवा 8 स्टेशन नंतर तुमचा स्टॉप आहे. सो त्यानंतर तुम्ही वांझी लेकला आय गेस 200 to 300 मीटर्सचा वॉक घेऊन जाऊ शकता. ओके. कळलं ना तुम्हाला? हेच इझी असतं, म्हणजे जास्त लांब नाही आहे स्टेशनपासून. स्टेशनला आलं की एक बस पकडायची 114 नंबरची, हेकेशॉनला जाते आणि मग तिकडून 200 ते 300 मीटरचा वॉक आहे. बस एवढंच, जास्त लांब नाही. तिकडे जाऊन बघूया काय कसं आहे वांझी लेक. मग जसं प्रथमेशने सांगितलं तुम्हाला 114 नंबर पकडून
वांजी लेकला पोहोचतो आपण. सो द स्टॉप नेम इज आमगोजन वांजी, या स्टॉपचं नाव आहे. आणि इकडूनच 200 मीटर वॉक आहे. आता आम्ही स्टॉपला उतरलोय, वॉक करून लेकला पोहोचून तुम्हाला नजारा दाखवतो. समोर जो तुम्हाला दिसते जी बिल्डिंग, तिला म्हणतात वांसी कॉन्फरन्स हॉल. इट वॉज मेड इन आय गेस 1914 अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन रिटन हिअर. आणि कसलं बोलतोय. असं वाटतं थ्रू द जंगल जातं भाई. तरी व्ह्यू आहे यार, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जस्ट लेट मी गेट टू दॅट पॉइंट. जबरदस्त व्ह्यू आहे. नुसतं बोटी आहे तिकडे तिकडे, यॉट्स. जबरदस्त तुम्हाला दाखवतो कॅमेरा स्विच करून. जस्ट वेट. इकडे एवढी हवा आहे ना, पाण्याची इकडे एवढं थंड थंड वाटते. थोडस असं स्प्रिंकलिंग पावसाळ्यात ड्रिझल होतं थोडा थोडा. ती यॉट तुम्ही दाखवतो तर जस्ट ती यॉट आहे ना, हव्यामुळे दिसते तुम्हाला ती यॉट अशी पलटली थोडी. आणि आम्हाला जायचंय त्या साईडला, तिकडून बोट घेऊन, कारण आम्हाला डॉचलँड तिकीटवरती फ्री आहे ना. आम्ही तेच बघतो, इकडून तिकडे जायचंय. एवढी हवा आहे ना, आम्हाला जरा हे होते. I'll show you beautiful one. वरती 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 वरती, लवकर लवकर. आला. अरे एक आहे. बघा ना, दोघे मस्त आहेत. करो हाय. काय झालं आता? काय नाही, आम्ही चुकीच्या जागी आलोय. चुकीच्या जागी नाही आलोय, आम्ही चुकीच्या रस्त्याने आलोय असं एका प्रकारे. म्हणजे आम्ही वांजी लेकलाच आलोय. हा, पण आम्हाला फेरीने जायचं होतं दुसऱ्या साईडला. त्या साईडला एक आयलंड आहे. हा, सो त्या आयलंड वरती आम्हाला व्हिजिट करायचं होतं. ओके. सो आम्ही चुकून वेगळ्या रस्त्याने आलोय. हा, द डेस्टिनेशन इज राईट, हा, पण आमचा रस्ता चुकलाय. सो आम्ही आता नवीन रस्त्याने जाणार आहे. बघू आता कसं होतंय नक्की, आम्हाला तो रस्ता मिळतोय नाही मिळत. बघूया पुढे. होते होईल. जो होता है अच्छे के लिए होता है. सो भेटू आम्ही रस्ता शोध. आता सांगा काय झालं भाऊ, आता आपण का परत बसमध्ये बसलोय? आम्ही रस्ता चुकलो होतो. सो आता आम्ही जिथून बस घेतली तिकडेच परत चाललोय. आणि तिथून एक फेरी बोट आहे. सो ती फेरी बोट घेऊन आम्हाला इकडेच यायचं होतं आणि आम्ही डायरेक्टली बस घेऊन इकडे आलो. सो आम्ही आता परत तिकडे चाललोय आणि फेरी बोट घेऊन येणार आहे. हो, म्हणजे आपण उलट्या रस्त्याने आलो. आपण डेस्टिनेशनला आलो. आपल्याला आता अरायवल पॉइंट वरती जायचं. ओके.
व्हाइट वाली बघ. हम चल रहे बोटीत पोहोचलोय आम्ही. विंडो सीट पकड, विंडो सीट पकड. 4 लोग है, 4 लोग है. आगे चल. ब्लू ब्लू ब्लू. ओके ये बस. हाँ तर आम्ही आता फेरीमध्ये बसलोय. ठीक आहे, आम्ही चौक आहे. आणि आता मी एक टास्क दिलाय सगळ्यांना. तर एक एक करून ते तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन देणार आहेत. तर आपण प्रथमेशकडून स्टार्ट करूया आधी. तर प्रथमेश. हॅलो, मी प्रथमेश सुर्वे. मी पुण्याहून आलो आहे आणि मी UE युनिव्हर्सिटीमध्ये आता MSc इन डेटा सायन्स करतो. आणि आम्ही इथे फिरायला आलो आहे जस्ट दॅट. ओके, नाव विल मूव ऑन टू द नेक्स्ट पर्सन. हॅलो, माझं नाव सिद्धार्थ श्रीनिवास टेकबोटे आहे. मी पण UEमध्ये MSc डेटा सायन्स करतो आहे. मी पण पुण्याचाच आहे. इथं आम्ही वांजी लेकला जाण्यासाठी आलेलो आहे. ओके, आता वी मूव ऑन टू द थर्ड रूममेट ऑफ माइन. तर मी तो घेऊन जातो. Hi guys, my name is Abram. So I'm coming from Kerala and I'm the new roommate. I'm studying AI in BSBA. So I just met those guys. Now we are like buddies. We are going to Wanzi. We are in the Wanzi lake right now. We're taking the ferry. फेरी जी आहे ती 2 फ्लोअरची आहे नक्की. एक वरती पण एक फ्लोअर आहे आणि आम्ही ज्या फ्लोअरवर आहे तो पण एक फ्लोअर आहे. पण आय गेस वरचा फ्लोअर बंद आहे फॉर राईट नाव. आता फेरी चालू, तुम्हाला दाखवतो बाहेरचे दृश्य. थोड्या वेळ आधी तुम्हाला दाखवतो. इकडे सगळे छोट्या छोट्या बोट्स, यॉट्स हे पार्क केले आहेत लोकांनी. तुम्हाला एक मिनिट टर्न करून दाखवतो. लय थंडी वाजायला लागली. लय हवा इकडं, लय हवा आहे. आणि पण दृश्य खूप सुंदर आहेत. म्हणजे असे डक्स बिक्स पोहत आहेत आणि स्वॉन्स पण आहेत, डक्स पण आहेत. आणि इकडे आपलं हे काय बोलतात त्याला, बोटी पण आहेत आजूबाजूला, याट आणि बोटी. तर छान वाटते. ती छोटीशी डक्स दाखवत एक मिनिट. हे बघा 2 डक्स बसलेत. ती एक झोपलं वाटतं, हे दोघे झोपलेत. 5च्या डक्सला बघूया. हे 2 वेगळे डक्स. हे आपल्याकडच्या प्रजाती नाही आहेत वाटते, इकडच्या वेगळ्याच प्रजाती आहेत.
मी या पार्क मध्ये आलेलो आता. पार्क मध्ये आलेलो आणि ते झिप लाईन दिसत होती त्याच्यावरती बसून असं झोप करून जात झोप करून. तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये कळेल ते. इट्स लाईक फनी. मस्त वाटत एकदम एकदम. लहान होतं तेव्हाची आठवण आली अशी. मी पण नव्हतं केलं. आता मजा आली सिरियसली. आपल्या इकडे घसरगुंडी असतात. हा तेच. इथूनच जायचं ना आपल्याला. तिथून यायचंय. हे व्हिडिओ काढ ना भाऊ. ओके, तर आपली जर्नी एंड होते इथे. जर्नी म्हणजे आजची वांजी लेकची. आता आम्ही घरच्या रस्त्यावरती आहे आणि खूप मजा केली आम्ही. लिटरली खूप चांगलं वातावरण होतं तिथे. थोडं ड्रिझलिंग पाऊस. फोटोज खूप काढलेत आणि खूप मजा केली म्हणजे. तर आम्ही हा व्हिडिओ आता एंड करतोय. सो काय हाऊ टू एंड. खूप भारी वाटलं. द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. द प्लेस वॉज नाईस. Good night. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.